नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला एक अतिशय धक्कादायक बातमी, साताऱ्यामधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। अवघे 15,000 रुपये घेऊन पोटच्या 1.5 वर्षाच्या लहान मुलीला कुचेकर दाम्पत्यानं देऊन टाकल्याची बाब समोर आली। बाबर दाम्पत्यानं हे बाळ 15,000 रुपयांना विकत देऊन स्वतःजवळ ठेवून घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। हा सगळा प्रकार अतिशय संशयास्पद आहे। केवळ एकाच नाही तर दोन्ही बाजूने संशयास्पद गोष्टी आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास गांभीर्यानं करायला सुरुवात केली आहे। याबद्दलची तक्रार सातारा शहर पोलीस स्थानकात करण्यात आली। सातारा शहर पोलीस याचा तपास करतायत। संबंधित 1.5 वर्षाच्या लहान मुलीला पोलिसांनी म्हसवड इथल्या शिशु बाल सुधार गृहात सध्या दाखल केलं आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी ही माहिती दिली आहे। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किरण, काय हा धक्कादायक प्रकार, जरा नीट आणि सविस्तर सांग। मिलिंद, नक्कीच धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल, कारण सुरुवातीला जर पाहायला गेलं तर एका मातेनं आपल्या 1.5 महिन्याच्या मुलीचं पैशाच्या कारणावरून अपहरण झाल्याची तक्रार जी आहे ती सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ जे आहे ते तपासाला सुरुवात केली। संबंधित जो सावकार तिचा जो व्यवसाय करणारा जो व्यक्ती आहे त्याला तत्काळ त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी जी आहे ती सुरू केली। 2 दिवसापासून या प्रकरणामध्ये आता पोलीस जे आहे ते तपास करत आहेत। यामध्ये अनेक बाबी ज्या आहेत ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळत। एका बाजूला बाळाची आई जी आहे ती मुलीचं अपहरण करून पैशाच्या कारणातून ही कारण त्या ठिकाणी देत आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्या व्यक्तीकडं ही जी मुलगी आहे त्या मुलीचे जे आता सांभाळ करतायत ती लोक ती सांगतायत की या मुलीला या मातेनं विकलेलं आहे आणि ती सध्या आमच्याकडे आहे। 50,000ला ही जी मुलगी आहे ती आम्हाला विकली असल्याचे एकंदरीत ते आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत। मात्र यामध्ये अनेक बाबी ज्या आहेत संशयास्पद आहेत, कारण यामध्ये जर मुलगी असेल तर विकत घेणारा व्यक्ती असेल किंवा विकत देणारी जी माता आहे यांच्या दोघांच्या विरोधातही आता कठोर कारवाई होण्याची मागणी आता या ठिकाणी होत आहे। तर दुसऱ्या बाजूला जर का पैशातून ही जर अपहरण वगैरे हा प्रकार असेल तर त्याच्यामध्ये काय कारवाई करावी, नक्की संभ्रमावस्था याच्यामध्ये पोलिसांची पण आहे। किरण, आपल्याकडे पोलिसांची काही प्रतिक्रिया आली आहे, तू राहस आपल्यासोबत। आपण आधी पोलिसांची प्रतिक्रिया पाहूया। बाबर यांनी ही जी 15,000 रुपये देऊन त्या मुलीला स्वतःजवळ ठेवून घेतलं, या अनुषंगानं त्यांचे जे कृत्य आहे हे निश्चित चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे। त्या अनुषंगानं आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये ती मुलगी जी आहे, लहान मुलगी 1 वर्ष वय आहे तिचं, ती आपल्या ताब्यामध्ये आहे। आपण तिला ताब्यामध्ये घेऊन चाइल्ड वेलफेअर कमिटीसमोर हजर केलं होतं। चाइल्ड वेलफेअर कमिटीनं तिला बालसुश्रूषागृहामध्ये सद्यस्थितीत ठेवलेलं आहे आणि त्याच्या कस्टडीबाबत CWC नंतर जो काही आदेश करेल त्याच्याप्रमाणे आपण त्या बाळाची कस्टडी सबंधितांना देणार आहोत। किरण मोहिते आपल्यासोबत आहेत। किरण, याच्यातलं खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतंय हेच पोलिसांना शोधायचं आहे। म्हणजे 15,000 रुपयांच्या करता मुलगी दिली का त्यांनी सांभाळायला घेतली आणि मग 15,000 रुपयांचं नेमकं काय? नक्कीच मिलिंद, पाहायला गेलं तर हा सर्व जो प्रकार आहे तो पैशाच्या माध्यमातून झालेला एकंदरीत समोर प्राथमिक तरी आपल्याला समोर दिसते। कारण या मातेनं या व्यक्तींकडून पैसे घेतले होते, मग ते व्याजाने घेतले होते की उसने घेतले होते यामध्ये सध्या अजूनही चित्र स्पष्ट दिसत नाही। का ते पैसे मुलीला विकण्यासाठी घेतले होते हे मात्र अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। दोघांचे वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत। जो काही यामध्ये तक्रारदार आहे महिला, ती सांगते की हे जे व्याजाने पैसे घेतले होते, उसने घेतले होते आणि त्याच्यातून या ठिकाणी मी मुली त्या लोकांच्या ताब्यात ठेवली होती आणि आता वर्षानंतर ही जी महिला आहे ती आता आपल्या मुलीची मागणी या व्यक्तींच्याकडे करत असताना या लोक आता तिला जीवे मारण्याची धमकी देतात, असे आरोप जे आहे ते आता मुलाची आई करताना दिसत आहे। तर दुसऱ्या बाजूला या मातेनं ही मुलगी आम्हाला या ठिकाणी सांभाळायला दिली होती, त्याचे आम्ही पैसे दिलेत, अशा प्रकारचं मत जे आहे ते आता सध्या ज्यांच्यावर आरोप होत आहेत ते कुटुंब जे आहे ते कुटुंब करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसऱ्या बाजूला या मातेच्या
जी काही स्टेटमेंट देते किंवा जे पोलिसांना सांगतात त्याच्यामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बदल होताना दिसत आहे. आपणही त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला देखील सुरुवातीला जी बाळाची आई होती तिनं जे वेगळं स्टेटमेंट दिलं होतं आणि त्यानंतर पोलिसांना जबाब दिल्यानंतर पुन्हा काही वेगळं बोलणं, अशा प्रकारचं हे अंधाधुंद आरोप करणं किंवा याच्यामध्ये सर्व गोलमाल असल्याचं एकंदरीत या ठिकाणी चित्र आहे. त्यामुळे बर पोलिसांना यामध्ये एक आव्हान आहे की यामध्ये नक्की खरं काय काय प्रकार ते होता की शोधून काढणं. बरोबर बरोबर. नाही, खरं काय हे शोधून काढणं खरंच आव्हान आहे पोलिसांच्या समोर. पाहूयात ही केस कशी उलगडली जाते ते. तुर्तास किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण. बोलूयात पुढच्या बातमीकडे. 30-30 घोटाळ्याचा मास्टर माइंड अटकेत, ही आहे आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. 30चे 30 या 30 पे 30 अशा प्रकारचा एक घोटाळा गेल्या काही दिवसात उघडकीस आला आणि त्याचा मास्टर माइंड संतोष राठोडला पोलिसांनी बेड्या ठोकलेत. आता त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. कन्नडमधल्या त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आकर्षक परतावा देण्याचं आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची या संतोष राठोडनं फसवणूक केली होती. त्याच्याविरोधात शुक्रवारी दौलत राठोड नावाच्या व्यक्तीनं तक्रार दाखल केली. या दौलत राठोड यांनी तक्रार करताना असं म्हटलं की आपली 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली, ज्यामध्ये कृष्णा एकनाथ राठोड आणि पंकज शेषराव चव्हाण यांनी संतोष राठोड यांच्या 30-30 योजनेमध्ये पैसे टाकल्याचं समजलं. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, हे 30 पे 30 काय आहे प्रकरण? मिलिंद, हे म्हणजे फारच आश्चर्यकारक वाटणारं 30-30 स्कॅम आहे. कारण यामध्ये संबंध जे कोणी पीडित आहेत ते सगळे शेतकरी आहेत. आणि विशेष म्हणजे औरंगाबाद जवळच्या जो बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत येऊ घातलेली आहे, त्या वसाहतीच्या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि या जमिनीचे भरमसाठ पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडलेला आहे. आणि हेच हेरून संतोष राठोड जो आरोपी आहे तो 30-30 ची स्कीम घेऊन आलेला. 30-30 ची स्कीम अशी आहे की तुम्ही जर 10 लाख रुपये त्यांच्याकडे गुंतवले तर त्या 10 लाखावर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 30% परतावा भेटणार आहे. म्हणजे 30% परतावा भरलेल्या रकमेवर 30 दिवसामध्ये, म्हणजे 30 आणि 30 दिवसामध्ये, प्रत्येक 30 दिवसाला. म्हणून 30-30 हे नाव या पडलेलं आहे. आणि तुमची जी काही मूळ रक्कम असेल ती सुरक्षित राहते. अशा पद्धतीचा आमिष या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि जवळपास आश्चर्यकारक वाटतं तुम्हाला, जवळपास 300 ते 500 कोटीचा हा घोटाळा आहे. कारण अनेक शेतकऱ्यांनी सिद्धार्थ, किती कोटीचा घोटाळा आणि किती व्याप्ती आहे याची? मिलिंद, ते सांगतोय की जवळपास 350 ते 500 रुपयाचा घोटाळा आहे. कारण फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आहेत रकमा दिलेल्या आहेत. आणि सुरुवातीला ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना काही शेतकऱ्यांना परतावा सुद्धा दिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना गळाला लावण्यासाठी काही दिखावे केले गेले, पोत्यामध्ये पैसे नेणे किंवा परतावा देतानाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकणे, अशा पद्धतीचे वेगवेगळे आमिष दिले गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा होता, त्यांना इन्व्हेस्ट करण्यासाठी ते योग्य मार्गदर्शन नव्हतं, त्यामुळे या आमिषाला बळी पडले आणि हा स्कॅम झालेला आहे. बरं सिद्धार्थ, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी कौतुकाची. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावर्षी 12 राज्य आणि 7 मंत्रालयांचे चित्ररथ असणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांसह इतर 10 राज्यांचे चित्ररथ सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होताना आपल्याला दिसतील. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. राज्यांची लोकसंस्कृती तसंच वैशिष्ट्यांचं प्रतिबिंब या चित्ररथातून दिसणार आहे. आणि महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मिलिंद, जर बघितलं आपण माझ्या मागे हा चित्ररथ आहे. चित्ररथ संपूर्ण पाहायला मिळतो आपल्याला. आणि या चित्ररथामध्ये हे समोर फुलपाखरू आहे. महाराष्ट्रामध्ये जे जैवविविधता आहे त्या जैवविविधता दाखवण्यासाठी एक प्रकारचा रथ तयार करण्यात आलेला आहे. आणि या रथामध्ये विदर्भाचा वाघ, त्यानंतर माळठाण, पठारा, त्यानंतर वेगवेगळ्या कलरचे रंगाचे जे फुलं असतात त्या प्रकारचे ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांनी ह्या तयार केला, असे अनेक कलाकार, जे सगळे कलाकार आहे, या कलाकारांचं नेतृत्व करणारे साधं माझ्यासोबत बिभीषण
चौरे साहेब आहे. चौरे साहेब, मला सांगा, खास करून किती लोक या चमूमध्ये आलेले आहेत आणि काय कल्पना आहे? या चमूमध्ये जवळजवळ 40पेक्षा जास्त लोक आहेत. याच्यामध्ये आमचे काही कलाकार आहेत, स्कल्पचरचे आर्टिस्ट आहेत, रंगकाम करणारे आहेत, फॅब्रिकेटर आहेत, मेकॅनिझमचे काही कलाकार आहेत. आणि या चित्ररथाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील जी बायोडायव्हर्सिटी आहे ती बायोडायव्हर्सिटी आपण यात दाखवतो आहे. आणि ती बायोडायव्हर्सिटी दाखवत असताना महाराष्ट्राची जी 5 मानकं आहेत, जे आपण राज्य फुलपाखरू, ज्याला ब्ल्यू मॉर्मॉन म्हटलं जातं, किंवा राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राज्य फूल ताम्हण किंवा मोठा भंडारा आणि राज्यवृक्ष आंब्याचं झाड, या सर्वांना आपण या चित्ररथावर दर्शवलेलं आहे. या चित्ररथामागची जी मुख्य प्रेरणा आहे ती आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुखजी, त्यानंतर आमचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यादवकर. वाघ सुद्धा पाहायला मिळतात, विविध प्राणी देखील पाहायला मिळतात. काय म्हटले? विविध प्राणी पाहायला मिळतात. विविध प्राणी पाहायला मिळतात. वाघ आहे, विदर्भातील वाघ आहे. त्याच्यानंतर नव्यानं सापडलेला आपल्याला जो एक खेकडा आहे, एक चिस्तुरा हिरण्यकेशी नावाचा मासा आहे, त्याच्याबरोबर काही कीटक आहेत जे नव्यानं सापडलेले आहेत. अशा 15 प्राण्यांसोबत आपल्याला या चित्ररथावर 20 ते 22 प्रकारचे वनस्पती आणि फुलंही पाहायला मिळतील. नाही, चर्चा अशी होती की पहिल्यांदा एक मोठी बातमी आली होती की नाकारल्या गेली. काही 3 प्रस्ताव होते, त्या 3 प्रस्तावापैकी 2 प्रस्ताव नाकारले गेले म्हणून. नाही, असं काही नव्हतं. आपण पहिल्यापासूनच या चित्ररथाच्या प्रक्रियेमध्ये आहोत. आपल्याला नाकारलेलं वगैरे कधीच गेलं नव्हतं. यानंतर हे कलाकार माझ्यासोबत आहेत, ज्या कलाकार या चित्ररथासोबत असणार आहेत. तुमचं नाव काय? जय हिंद, माझं नाव अमेय पाटील आहे. काय करणार आहात आपण? या चित्ररथाबरोबर आपले परफॉर्मर्स आहेत. आपण मॅस्कॉट्स यूज करतो आहोत. जसं तुम्ही उजव्या साईडला आणि डाव्या साईडला आपण मोर बनवलेले आहेत, ते मोर यूज करणार आहोत. वडाचं झाड हे केलेलं आहे आणि त्याचबरोबर वृक्षदिंडी ही सुद्धा केलेली आहे. तुम्ही जोगवा हातामध्ये काय आहे डोक्यावरती? ही जत आहे. जोगतिणी जेव्हा जोगवा मागायला जातात तेव्हा ही जत त्यांच्या हातात असते आणि एक प्रतीक आहे आपल्या संस्कारांचं, आपल्या काय म्हणू शकतो, आपल्या कल्चरचं. त्यामुळे ही जोगतिणीच्या हातात ही जत असते. आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की हे सगळे जे कलाकार आहेत त्या कलाकारांसोबत जर बघितलं तर एक प्रकारे इथे आपण तुळजाभवानीचं रूप घेणार आहे. ते कसं असणार आहे? तुळजाभवानीचं रूप म्हणजे जोगवा आणि गोंधळ ह्याचं साकड घालून जे परफॉर्मन्स केलं होतं ते परफॉर्मन्स डान्स कॉम्पिटिशनमध्ये होतं आणि आपल्या टॅब्लोचा जो आपण पाहतो आहोत महाराष्ट्राचा हा अतिशय सुंदर चित्ररथ. महाराष्ट्रातली जैवविविधता, प्राणी, पक्षी, फुलं, जशी महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता आहे तशीच महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर आणि पुरातन अशी जैवविविधता आहे आणि तीच सादर करण्याचा प्रयत्न या चित्ररथातून करण्यात आला आहे. तिकडे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आंतरराज्यीय सांस्कृतिक स्पर्धासुद्धा पार पडते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रानं पहिल्या क्रमांकातच पारितोषिक पटकावलं आहे. याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं. 15 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रानं गोंधळ या लोककलेच्या प्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं आणि पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे या चित्ररथाचं आणि प्रामुख्यानं या स्पर्धेमध्ये विजय मिळवलेल्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर काही खास. आपण पाहताय दुपारच्या बातम्या. आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी प्रेरणा आवश्यक असते, जी आपल्याला सर्वोत्तम साध्य करण्यासाठी कायमच प्रोत्साहित करते. आमच्या बायजूस यंग जिनियस या उपक्रमात आम्हाला विविध क्षेत्रातील काही महान तारे भेटले, जे मुलांसाठी कायमच प्रेरणादायी असतात. या आठवड्यात आम्ही गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्याशी गप्पा मारल्या. प्लीज वेलकम पद्मश्री श्री शंकर महादेवन. हेलो, नमस्ते, हाउ आर यू? दैट सो नाइस टू सी यू. कैमरे के पीछे बहुत लाखों लोग हैं, तो उनके लिए थोड़ा सा मन मंदिर आपको याद है तो आप सुना देंगे? शंकर सर भी हैं. मन मंदिरा ते जाने उजळून घे सदका. मन मंदिरा ते जाने उजळून घे सदका. संवेदना
संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा तेजाने उजडून घे साधका मन मंदिरा. नि द म ग रे ध नि ध रे ध नि ध रि ध नि ध ब ब नि ध रि रे रे ग नि निजरी मगरी रे रे म प नि द द प द द प म प प म ग म म ग रि ज नि ज रि म प ज नि द प म ग रि नि ध नि प द प नि ध नि प द प म प नि ध प म ग रे ध नि ध म ग रि ध नि ध रि ने ध प प प नि ध रि म ग रि ध नि ध रि म प म ग रि रि म प प प म म प प प प म म प द द प म प द द प म ग रि प म ग रि ज रि म प नि ज नि द प. Genius, young genius. 2018च्या द ग्लोबल वेटलँड आउटलुक 2018मध्ये एका अहवालानुसार जगात पाणथळ प्रदेशांचं तिप्पट वेगानं नुकसान होत आहे. मात्र बशेटी हल्ली वेटलँडनं याबद्दलचं वेगळंच उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे. WWF इंडियाच्या सहकार्यानं 3 वर्षांमध्ये पाणथळ संवर्धन उपक्रमात बशेटी हल्ली वेटलँडचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. हे सगळं बंगळुरू ग्रामीण जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. मिशन पाणीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या बशेटी हल्लीचा कायापालट कसा झाला ते दाखवणार आहोत. स्वच्छता और पानी पानी हमको बचानी है ये जिंदगानी. The district where we are here now, Bangalore Rural District, it is under a severe water crisis and the groundwater level is gone down from the surface approximately 1500 feet. And the surface water bodies which are there, available sources of water like wetlands, ponds, temple tanks, they are all in a very degraded state. So there are the local community or the local villages around this wetland, many industries here in the Basheteli Apparel Park, the Gram Panchayat and the schools and the colleges. So it's like a full of different type of stakeholders. So we started talking to each of them to understand why this has come to this stage. We also studied the drainage pattern, connectivity from where water is coming into the wetland. That was something which was a revelation for us, that this is not an independent wetland, but it is a cascade of 4 to 5 wetlands, and from the upstream wetlands it is connected. And because the connectivity is lost or degraded, the water is not coming into this wetland, and also the catchment is degraded. We made wetland mitras, who are the friends of the wetland from the local community, and we did capacity building for them. We trained them on wetland health assessment. Many villagers came forward and told us that, our defunct borewells started getting recharged, maybe because of this water which is there in this wetland. This was something which we dreamt of and believed in, and now it has strengthened our belief that this is possible. स्वच्छता और पानी पानी हमको बचानी है ये जिंदगानी. यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.